तर आज मी बनवलेलं आहे तोंडी लावण्यासाठी आंबट गोड असं पंचामृत. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे तीळ, खोबरं, शेंगदाणे भाजून वाटून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये तेल घातलं, तेलात जिरी घातली, जिरी उडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिरच्या घातल्या, लसूण घातला, व्यवस्थित ते असं परतून घेतलेलं आहे. परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जे हे वाटण बनवलेलं होतं ते वाटण घातलेलं आहे, ते देखील व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी चिंच भिजायला घातली होती गरम पाण्यामध्ये, ते चिंचेचं पाणी घातलेलं आहे. अर्धा कप इतकं पाणी मी ह्याच्यात घातलेलं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ घातल्याच्या नंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित मंद आचेवरती शिजवून घेतलेलं आहे. एक 5 मिनटं शिजवलेलं आहे. त्यानंतर बघू शकता मस्त असं पंचामृत तयार आहे.